नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आज आपण आल्याच्या शेतामध्ये आलो आहे आणि आपलं आल्याच्या नंतर आपल्याला अद्रकीमध्ये आपल्याला पिवळेपणा दिसत आहे। तर तुम्ही बघू शकता। तर आपल्याला एक चांगलं त्यावरती फवारणी करून घ्यायची जेणेकरून आपल्या पिकावरती पिवळेपणा कमी होईल आणि पिवळेपणा कमी झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामधून क्वालिटी मिळू शकते। तर आपल्याला आता सध्याच्या घडीला पाणी चालू असल्या कारणाने आपण जे फर्टिलायझर आहे वॉटर सोल्युबल खत आहे ते तर वापरू शकत नाही। तर आपल्याला फवारणीद्वारेच आपल्याला त्या अद्रकीवरती फवारणी घेऊन त्या झाडामधली जे कमतरता आहे आपल्याला जे अद्रकीमध्ये कमतरता आहे तर ती पूर्ण करायची। तसं तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे आपला पिवळापणा झाला तर तो व्हाईट वरच्या शेंड्याला झाला। तर त्यासाठी आपल्याला ड्रिचिंग तर करू शकत नाही आपण पाणी चालू असल्या कारणाने। तर पाण्याचा उघडा जसा भेटला आपल्याला फेरस आणि झिंक करून घ्यायचे। तर आता सध्याच्या घडीला आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे। तर स्प्रे असा घ्यायचा आहे की आपला टिपका आणि पिवळापणा तर कमी होऊन जाईल आणि अळई पण कमी होऊन जाईल। तर फवारणी अशी घ्यायची आपल्याला की त्यामध्ये टॉनिक, मॅक्रोन्यूट्रंट आणि बुरशीनाशक आणि अळई। तर अळईचं आपण कुठलेही घेऊ शकतो, ॲम्प्लिगो, डिलीट, कोराझन। त्यानंतर आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे आमिस्टार, स्क्वेअर कवच घेऊ शकतो आपण, कॅब्रोडोप घेऊ शकतो, नोटिओ घेऊ शकतो, या तिन्हीमधलं कोणतंही घेऊ शकतो आपण। त्यानंतर आपल्याला मॅक्रोन्यूट्रंट घ्यायचं आहे। तर मॅक्रोन्यूट्रंट असं घ्यायचं आहे की आपल्याला कुठल्याही कंपनीचं घ्यायचं आहे। त्यामध्ये हे कॉम्बिनेशन आपल्याला एका टाकीमध्ये टाकून व्यवस्थित फवारणी करून घ्यायची जेणेकरून आपल्या पिकावरती काळोखी येऊन जाईल आणि परत शेंड्यावरती आपल्याला ते पिवळापणा दिसत आहे तर तो दिसणार नाही। तर अशा प्रकारे आपल्याला फवारणी केल्याच्या नंतर आपल्याला त्या अद्रकीमध्ये पूर्ण क्वालिटी शेंड्यावरती जे पिवळापणा तो रेग्युलर काळ्यापणाला चालू होऊन जाईल की आपण जे खालच्या म्हणजे पाणी चालू असल्या कारणाने आपण खालून सोडू शकत नाही, जास्त जमीन वल्ली असल्यामुळे आपण खालून सोडू शकत नाही। तर त्या कारणाने आपल्याला फवारणीद्वारे पूर्ण ज्याची कमतरता आहे ते पूर्ण भासून द्यायची। तर तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे पिवळापणा जर असला त्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची। तर तुम्हाला सांगितलं मी मॅक्रोन्यूट्रंट प्लस त्याच्यामध्ये जर आपल्याला बायोविटा घेणं असलं तर बायोविटा घेऊ शकतो। तर बायोविटा असं आहे की त्यामध्ये पण मॅक्रोन्यूट्रंट आहे, एक जैविक प्रकारचं मॅक्रोन्यूट्रंट टॉनिक म्हणून आहे। तर ते पण वापरू शकतो आपण मॅक्रोन्यूट्रंटच्या जागी। आणि पाणी जसा उघडा भेटला आपल्याला तर त्यामध्ये आपल्याला परत झिंक आणि फेरस हे थोडं महाग जाऊ शकतं। त्या कारणाने आपल्याला एक स्वस्त म्हणून मॅक्रोन्यूट्रंट घ्यायचं आहे कुठल्याही कंपनीचं आणि त्यासोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट सोडून घ्यायचं आहे। त्याच्यासोबतच मॅक्रोन्यूट्रंटसोबत मॅग्नेशियम सल्फेट सोडल्यानं आपल्याला भरपूरसा असा रिझल्ट भेटून जाईल, कमी पैशामध्ये जास्त रिझल्ट भेटून जाईल। तुम्ही बघू शकता। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो। चॅनलला नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील।